लय बघा रडायला आलेलं, सकाळपासून रडू आलेलं. आज निघायचं म्हणलं, जीवाला नुसती हुरहुर लागलेली की आज मला परत मुंबईला जायचंय. आईनं तांब्या भरून पाणी आणि साखर आणलं. आमच्याकडे कधी पण मुंबईला येताना आई साखर आणि पाण्याचा तांब्या आणते. आईला नमस्कार केला, साखर आणि पाणी पिलं, पण मला शेवटी रडायला आवरलंच नाही. आणि किती नशिबाने मी सासूच्या गळ्यात पण पडून रडू शकते, एवढं माझं चांगलं. आणि आई सुद्धा माझ्यासाठी रडलेली होती, कारण का आता ना नवीन घर बांधले, त्यामुळे दरवाजा बंद वगैरे करायचा नव्हता, म्हणून आई 2-3 महिने गावाला जाणार होती. माले पण रडले, सगळे जणच आलेले सोडण्यासाठी. त्यामुळे एवढं भारी वाटत होतं ना. हे जाऊचं पिटुकलं मागं लागलेलं, मी पण येणार म्हणून. माझी आजी सासू मेन, तिला चालता येत नाही, तरी पण अर्ध्या रस्त्यापर्यंत ना काठी टेकत नीलन पोचल्यावर फोन कर, तिला नीलम बोलता येते म्हणून ती मला नीलम बोलते. नीलम पोचल्या फोन कर, असं करत गेली. आणि शेवटी आमची ज्योतिर्लिंग ट्रॅव्हल्स आली. गाडी बघितली तसं आमच्या पिटुकल्यानं हो म्हणून धिंगाणा केला की येणार म्हणून.